फिजिकली फिट नसून त्यांचे वोट्स एक्सपेक्ट करणं की आम्ही काही न करता पण मला वोट करतील, हे जरा ओव्हर एक्सपेक्टेशन झाले असते, जसे तन्वीचे झाले होते कारण माझ्याकडनं. सचिन आणि प्राजक्ता हे 3 जण माझ्या मैत्रीत ऍड झाले. तेव्हाही तू ओमकारचं नाव नाही राकेश घेतलंस. बापटना मी हा सल्ला देईन की तुम्ही ठरवा बाबा, तुम्ही नक्की कोण आहात. तुम्ही पहिल्या 3 आठवड्यातले ते चांगले जेंटलमॅन आहात का आता ते तुम्ही रुचीच्या सारखे वागताय ते विषयापासून लांब राहा बाबा. तो तुझा वापर करतोय. आयुष, खूप खूप स्वागत आहे तुझं व्हायरल कट्टामध्ये. कसा आहेस? लवकरच मी असं म्हणेन की मी ठीक आहे, पण सध्या तरी 5-6 दिवस लागणार आहेत मला बरं व्हायला, पण आता रिकवर होतोय. पण आपण आयुष्यभर तब्येत जपत असतो, पण तुला असं वाटतं का की अगदी वेळेला तुझ्या तब्येतीने तुझी साथ नाही दिली का? अगदीच म्हणजे राईट प्लेस बट रॉंग टाइम असं मला वाटतं. पण जे होतं ते चांगल्यासाठी होतं, जे नशिबात असतं ते होतंच, आपण ते थांबवू शकत नाही. मी डेस्टिनीवर खूप विश्वास ठेवतो. सो बिग बॉस मध्ये जाणं पण माझ्या नशिबात होतं. लोकांचं जे इमेन्स अमाऊंट ऑफ प्रेम मिळतंय, आणि मी गेल्या दुसऱ्या आठवड्यात असा कल होता की हा जिंकताना दिसतोय किंवा हा टॉप 5 मध्ये पाहिजे, हे पण माझा नशिबाचा भाग आहे. आणि त्यानंतर जे काही झालं तोही माझा नशिबाचा भाग आहे. सो मी ही गोष्ट आता एक्सेप्ट केलेली. कुठेतरी या आठवड्यात एक्सेप्ट केलं होतंस का की मीच बाहेर पडेन असं? म्हणजे खूप हार्श आहे मी स्वतःबद्दल बोलणं, पण 4थ्या आठवड्यात जेव्हा मला नव्हते टास्क परफॉर्म करता येत, जेव्हा मी फिजिकली फिट नव्हतो, आणि तरी लोकांनी वोटिंग केलं होतं माझ्यासाठी, तरी लोकांनी सपोर्ट केलं होतं मला, आणि हे सगळं केल्यानंतर पण मी 5व्या आठवड्यात पण फिजिकली फिट नसून त्यांचे वोट्स एक्सपेक्ट करणं की आम्ही काही न करता पण मला वोट करतील, हे जरा ओव्हर एक्सपेक्टेशन झाले असते, जसे तन्वीचे झाले होते माझ्याकडनं ओव्हर एक्सपेक्टेशन. सो त्यामुळे मी कुठेतरी 1% याबाबत शुअर होतो की कदाचित या आठवड्यात मला जावं लागेल. पण 2 इविक्शन झाले, करणही तुझ्यासोबत बाहेर पडला आणि सचिन त्यांची पुन्हा घरात एंट्री झाली. करणच्या इविक्शनचं शॉकिंग होतं का तुला? खूपच जास्त शॉकिंग होतं. म्हणजे मला हसायला आलं त्याला बाहेर बघून, आणि मी असा होतो की बाई 5 हफ्ते एवढी मेहनत केली, अनालिसिस केले, आणि नेमकं ज्या आठवड्यात सगळं इम्प्लिमेंट करणार त्या आठवड्यात तो बाहेर आला. तो मला खरंच म्हणजे मी आता हसताना दिसतोय, पण मला खरंच खूप शॉक लागला. मला खरंच खूप वाईट वाटलं त्याबद्दल. काल पासून सोशल मीडियावर फोटो व्हिडिओ व्हायरल होत आहेत ज्यात तुझ्याबरोबर ओमकार दिसतोय. पण जेव्हा स्टेजवरती तुला विचारलं तेव्हा तू म्हणालास की करण, सचिन आणि प्राजक्ता हे 3 जण माझ्या मैत्रीत ऍड झाले. तेव्हाही तू ओमकारचं नाव नाही घेतलंस. कारण मला असं वाटलं होतं की मला बाहेर जाऊन आधी सॉर्ट करावं लागेल ओमकार सोबत जे लफडे झाले ते. पण त्याला भेटल्यावर मला ही खूप क्लिअर झाली गोष्ट की यार, मुलांमध्ये प्रॉब्लेम्स लवकर सॉल्व्ह होतात, आणि ही हॅज बीन व्हेरी काइंड, आणि तो भेटल्या 1 मिनिटातच तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. आणि आता कालच्या लाईन मध्ये मला अजून एक 4था मित्र ऍड करायचा, आणि तो खरंच ओमकार आहे. जर तब्येत बिघडली नसती, तुझ्या मनात कुठेतरी बाहेर येण्याची भीती निर्माण झाली नसती, तर आज तुझ्या जागी आणि करणच्या जागी सुद्धा कुठले 2 सदस्य बाहेर असते असं तुला वाटतं? मला वाटतं एक तर प्रभू फॉर शुअर बाहेर आला असता. सचिनजींबद्दल मला माहित नाही, कदाचित एक एविक्शन झालं असतं तेव्हा, पण दुसरं मला नाही वाटत सचिनजी आले असते, कारण त्यांचा जो गेम इम्प्रूव्ह झालाय किंवा त्यांना जे अमाऊंट ऑफ वोट्स मिळालेत, सो त्यानुसार मला असं वाटतं की फक्त प्रभू बाहेर आला असता, पण सचिनजी नसते आले. ओके, तर मी तुला काही सदस्यांची नावं सांगते आणि तुला त्यांना सल्ला द्यायचा आहे. अच्छा. ओके, तर फर्स्ट नेम आहे तन्वी कोलते. तन्वीला मी हाच सल्ला देईन की आत्ता जे तू मित्र बनवलेस त्यांना टिकव, त्यांना फायनल पर्यंत तुझ्या सोबत राहू दे, त्यांच्यासोबत खरंच चांगली मैत्री कर, आणि खूप चांगला गेम खेळ. राकेश बापटना मी हा सल्ला देईन की तुम्ही ठरवा बाबा, तुम्ही नक्की कोण आहात. तुम्ही पहिल्या 3 आठवड्यातले ते चांगले जेंटलमॅन आहात का आता ते तुम्ही रुचीच्या सारखे वागताय ते आहात. सो एकदा काय ते ठरवा, आणि एक राकेश बापट दिसू द्या. विशालला मी काय सल्ला देऊ? विशालला मी हा सल्ला देईन की बाबा, आता खूप झालं मुलींचा गेम, आता तू ये पुढे, कारण आता ते हळूहळू सगळ्यांना दिसायला लागेल. त्याचा जो गेम आहे तो आता अनफोल्ड व्हायला लागलाय, आणि तो सगळ्यांना दिसायला लागलाय. त्यामुळे आता इट्स हाय टाइम. रुचिता. हळू बोल. घरात रिमोट नाहीये, घरात म्यूट करायचा ऑप्शन नाहीये, व्हॉल्यूम कमी करायचा ऑप्शन नाहीये, टीव्हीवर आहे, घरातली लोक तुला लाईव्ह बघतात, त्यांच्या कानांना खरंच त्रास होतो जेन्युअनली, तर हळू बोल. अनुश्रीला मी हा सल्ला देईन की तिनं कधी कधी गेम मधनं भरकटते, तिला कधी कधी कंटाळा येतो या सगळ्याचा, आणि ती झोपून जाते. सो हे नको करूस, तू खरंच स्ट्रॉंग आहेस, तू खरंच टॉप 5 मध्ये जाऊ शकतेस. सो प्लीज कॉन्सन्ट्रेट कर.
दीपाली मॅमला पण मी हाच सल्ला देईन की प्लीज चूज अ साईड नाव. आता ती वेळ आली आहे की टीम म्हणून खेळायची. ते अजूनही कन्फ्युज वाटतात, इथे खेळू का तिकडे खेळू, त्यांना सगळ्यांसोबत चांगलं ठेवायचं आहे. सो तसं न करता चूज अ साईड. रोशनला मी हा सल्ला देईन की त्या विशालापासून लांब राहा बाबा. तो तुझा वापर करतोय, तू खरंच खूप चांगला आहेस, तू खरंच खूप इनोसेंट आहेस, तुझी पर्सनॅलिटी महाराष्ट्राला दिसू दे आणि तू खरंच पुढे जाऊ शकतोस. प्रभू. कमी अंडी खा, कमी चहा पी, कमी साखर खा. बाकी त्याला सल्ला द्यायची काही गरज नाही. प्रभू खूप हुशार माणूस आहे. लास्ट प्राजक्ता. प्राजक्ताला मी म्हणेन की काळजी घे आणि मस्त खेळ आणि जिंकून ये. आणि लास्ट जाता जाता शेवटचा प्रश्न, कोणाला विजेता म्हणून पाहतोयस आणि आता बाहेर आल्यावर तू कोणाला सपोर्ट करताना दिसणार आहेस? फुल सपोर्ट प्राजक्ताला आहे. पण मला विजेता म्हणून तन्वी आणि प्राजक्ता दिसत आहेत आत्ता जो गेम सुरू आहे त्यानुसार. सो या दोघींमधलंच कोणतरी जिंकेल असं मला वाटतं. येस, थँक्यू सो मच आयुष. खूप खूप शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी. थँक्यू.